या गाडीवरचा आणि आपल्या चॅनलवरचा फर्स्ट मोटो ब्लॉगिंग आचरा ते बेळगाव. चला, आज ना तारीख 15 नोव्हेंबर आणि इतक्या झटपट प्लॅन होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे अचानक भयानक शौर्याक सुट्टी आहे आणि उद्या रविवार आहे, आज शनिवार. त्याच्यामुळे एक म्हटलं एक आपल्या चॅनलवरची एक राईड होईल आणि मोटो ब्लॉग होईल. ह्याच्यासाठी आम्ही चाललो आचरा ते बेळगाव. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग उबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. आता आचरा गावातच आहे. आता थोडा पुढे 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 जायत आपण पोहोचणार असो बेळगावमध्ये. अचानक भयानक प्लॅन झाला आणि आम्ही चाललो बेळगावमध्ये. तर बेळगावमध्ये जाण्याचं कारण काय, तर आम्ही जिकडे कामाक होतो, पीओपी पीव्हीसीचं काम करत होतो, तर बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटण्याची इच्छा. आणि आज 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही जातो बेळगावला. शौर्य आमच्या बरोबर आहे, मयूर येत नाही, जागा पण नाही आणि मयूर आमच्याकडे आता येऊ बघत नाही. त्याच्यामुळे मयूर येत नाही. ह्या जर्नीमध्ये तुमका सगळी हायवेची अपडेट जा जा काय आम्ही करतलो तर आता तुमका बघूक मिळतला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्यासोबत इकडे शौर्य हा, त्याच्यानंतर तिकडे प्रियांका असा, आणि आम्ही चाललो आता बेळगावला. आमच्यासोबत तुम्ही पण येतास आणि हे व्हिडिओ तुम्ही खैसून बघतास कमेंट करून पटकन सांगा. चला. शार्प 2:15 वाजलेत आणि आम्ही गणपती बाप्पा म्हणून आपल्या या राईडला सुरुवात करूया. चला. चला, फायनली हा म्हणता आपली राईड सुरू झाली, थेट बेळगावच्या दिशेने. कोकणातले रस्ते आणि समीकरण ह्या तुमका माहितीच असा. किती काय झाला, किती मस्तक आपटलास तरी होऊचा तर होतालाच. आपली पोटा भरूची ती भरतले आणि फुकटचो आपल्या नागरिकांका ह्यो त्रास सहन करूचो लागतो. खास खळगे पार करत करत सुरुवात केलो आपल्या राईडला. तसो आचरा कणकवली रोड बघूक गेलास तर चांगलो असत. फक्त मध्ये मध्ये वयच खड्डे बिड्डे सोडले तर बऱ्यापैकी आपण प्रवास करू शकतो. म्हणून आम्ही कणकवलीच्या दिशेने सुरुवात केलो. निसर्गान कोकणावरती मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या निसर्गाचा आनंद घेत घेत राईड सुरुवात केली खरी. पण कणकवलीच्या दिशेने प्रवास करत असताना श्रावणाच्या थोडं पुढे इलो आणि प्रियांका म्हणूक लागला, आपण मालवणच्या दिशेने गेलो असतो तर. झालो विषय काय माहिती आहे, आम्ही जाऊ व्हाया होता मालवण रोडने, म्हणजे मालवण कुडाळ करत. तर प्रियंकाच्या हय अर्धा रील आणि लक्षात दिलं. मग आम्ही काय ठरवलं, आता कणकवलीच येतो ना. आता मी बेळनेर असो, बेळणे पुलावर, मग बेळण्यासून आम्ही जातो आणि कसाला डायरेक्ट बाहेर पडतो, नाहीतर असो असो भोंड होतलो. त्याच्यासाठी आम्ही बेळणे पुला रिलो आणि इकडचं लोकेशन दाखवतोय. तर बघत बघत आता पुढे पुढे जाऊया. चला. तसं मी ह्या रोडने बऱ्याच वेळा प्रवास केलाय. कारण कसालमधून मी जेव्हा माझ्या कामासाठी मटेरियल आणायचो, तेव्हा मी ह्याच रस्त्याचा वापर करायचो. तेव्हा तर अक्षरशः खूप खड्डे असायचे ह्या रोडवरती. आता तरी बऱ्यापैकी चांगले डांबरीकरण वगैरे झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रवास करू काय वाटत नाही आणि डायरेक्ट ह्यो रस्तो बाहेर पडता तो कसालात हायवेवरती. त्यानंतर शौर्याची खरी कमाल, कारण आपल्याकडे मोबाईल माउंट करण्यासाठी काहीच नाही. तर शौर्या पुढे बसलेला आणि शौर्यानं आपल्या हातात मोबाईल धरून जेव्हा जेव्हा चालू करूक सांगे तेव्हा तेव्हा चालू करून करून अशा पद्धतीने आम्ही ह्या राईडची शूटिंग केलेली असा. सगळ्यात जास्त सहभाग आणि सगळ्यात जास्त सपोर्ट शौर्याचा हा. शौर्य 2 वर्षाचा असताना आम्ही बेळगावात गेलेलो, म्हणजे गावपळणीच्या टायमिंगला. गावपळण होती आणि आम्ही पहिल्या दिवशीचं शूट करून आम्ही बाळूमामा, त्याच्यानंतर महालक्ष्मी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बेळगाव असं 750 किलोमीटर जो प्रवास केलेलो होतो. त्याच्यानंतर 19 नंतर आम्ही आत्ता 2025 मध्ये बेळगावात जातो.
मालवणवरून जर आम्ही राईड चालू केली असती ना, तर बरा झाला असता. कारण मालवण ते बेळगाव ह्या कमी किलोमीटर बसतात. ॲज अ कणकवली ते बेळगाव ह्या अंतरापेक्षा. आम्ही साधारण 80 ते ₹90 एस-टीचा तिकीट होता. तेव्हा आम्ही बेळगाव प्रवास करायचो. मग बेळगावपासून आम्ही फक्त कणकवलीत उतरायचे आणि कणकवलीतून मग 6 सीटरने इकडे यायचे. तेव्हा 6 सीटरचे काहीतरी ₹30 का ₹35 पर सीट घेत होते. आता मुंबई गोवा हायवेवरती गेल्यावरती ना तुमका सांगतोय आमची स्टोरी, की कशासाठी आम्ही बेळगावात कामाक गेलो आणि कधी गेलो होतो. एकदा हायवे चालू होऊ दे, मग निवांतपणे सांगतोय. चला, आत्ता आपली खरी राईड सुरू झाली आहे आणि आता आपण इलो असो मुंबई गोवा हायवेवरती. आता आपण प्रवास करतो सावंतवाडीच्या दिशेने, सावंतवाडी आंबोली आणि आंबोलीवरनं बेळगाव. 10वी पर्यंत शिक्षण झाला आणि त्याच्यानंतर मग करायचा काय? कॉलेजमध्ये जाऊची वगैरे इच्छा नव्हती. त्याच्यानंतर करायचा काय असा प्रश्न असतानाच आपलं नित्यानंद, आपलं मित्र ज्या तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओत तुम्ही बघितलं असाल. तर नंदूची बहीण देवगडला दिलेली असा आणि तिचे मिस्टर बेळगावात साधारण 1993-94 सालात तिकडे गेले. ते आता ते तिकडे स्थायिक झाले. तर तिकडे ना पी-ओ-पीचं काम करायचे. जे मी आता हे करतोय इथं. आम्ही त्यांच्याकडेच शिकलो. तेव्हा सुरुवातीक खूप कमी पगार असायचो. म्हणजे साधारण मी काहीतरी ₹25 दिवसावरती काम केलेलं असेल आणि तिकडे त्यांची राहण्याची, जेवणाची वगैरे व्यवस्था तेच स्वतःच करायचे. म्हणजे जेवढे कोण असायचे ना, तेवढे सगळ्यांची व्यवस्था तेच करायचे आणि आपल्याकडे इकडनं बरेचसे जण होते कामासाठी नेलेले आणि त्याच्यानंतर कणकवलीचे काही पोरगे होते, देवगडचे काही पोरगे होते. ते देवगडचे वगैरे असत ते अजून तिकडे असत. कणकवलीचे वगैरे होते ते सगळे गावातील. आम्ही ना थंय जवळपास म्हणजे माझ्या हिशोबात 15-20 जण होतो आणि इतकी धमाल करायची ना, की 9चा टायमिंग असायचा कामावर जाऊचा. तर आणि थंडी वगैरे असायची. सुरुवातीक तर ना थंडी वगैरे माका ना सहन व्हायची नाही तिकडची आणि खूप त्रास व्हायचो. थंड हवेचं ठिकाण म्हटलंच तरी हरकत नाही. वर्षाचे 12 महिने तिकडचं वातावरण हे थंड असतं आणि खूप छान वाटतं त्या वातावरणात काम करून. आम्ही 15 ते 20 जण असायचो. डेली सायकलवरनं प्रवास असायचो. म्हणजे ते जे 15 ते 20 जण पोरगे आहेत ना, त्यांचे सायकली असायचे भाड्याचे. मग भाई असं ते त्याचा महिन्याचा भाडा जो काय होईल, ता द्यायचा आणि त्याच्यानंतर आम्ही सायकलवरनं प्रवास करून कामं करायची. पूर्ण बेळगावमध्ये त्यांची कामं चालायची. बरं असं नाही की फक्त
त्यांच्यानी डिझाइन केलेली सगळी आर्किटेक्ट लेव्हलची कामाची सुरुवात आमच्याकडसून झाली आहे. त्याच्यामुळे आम्ही चांगलंच काम देण्याचा प्रयत्न असता कायम. आणि आर्किटेक्टची कामं म्हटल्यावर त्यांना अगदी परफेक्ट सगळं लागतं. त्याच्यामुळे ती एक चांगली सवय आमका लागली आणि ती सवय आता आमका उपयोगाक गेली, की आता आम्ही जा काही करतो त्यांच्यामुळे तिकडे शिकलो. जा काय करतो, तर आता काहीतरी आपल्या चांगल्या पद्धतीनं तर आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो. संपूर्ण बेळगावात आणि बेळगावच्या बाहेर काम चालत असल्यामुळे सगळं प्रवास आमचा ना सायकलीनं असायचो आणि आम्ही जवळपास दिवसाक ना 30 ते 40 किलोमीटर म्हणजे अंदाज मी कदाचित कमीच म्हणत असेन. 30 ते 40 किलोमीटरच्या बाहेर अपडाऊन आम्ही डेली सायकलने करायचो आणि खूप मजा असायची. आमच्या जेवणाची व्यवस्था ती कणकवली चौक एक रायबा म्हणून असा सादी आहे. तर तो सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करायचो. म्हणजे सगळ्यांचं जेवण सकाळी बनवायचा. पहिले नाश्ता आणि त्याच्यानंतर जेवण बनवून डबे भरून ज्यांच्याबरोबर किती माणूस असतील, त्यांका ते द्यायचा आणि नंतर 1चा टायमिंग होता आमच्या जेवणाचा. म्हणजे 1 वाजता जेवायचा आणि परत संध्याकाळी रूमवर यायचा. 1 ते 6 असायचो. जर कामाचा लोड असा तर 6 ते 9 पर्यंत किंवा 6 ते 11 पर्यंत पुन्हा आम्ही काम करायचो. म्हणजे पूर्ण दिवस आणि ती 11 पर्यंत. मग त्याची हजेरी आमका 9 वाजेपर्यंत काम केलंस तर 1.5 दिवस आणि 11 वाजेपर्यंत जर काम केलंस तर 2 दिवस अशी हजेरी मिळायची. आणि तेव्हा काही महागाई वगैरे नव्हती आणि प्रवास पण खूप स्वस्त असायचो. आता तर बघलास तर अरे बापरे! आता काहीतरी 300 काहीतरी रुपये देवगडचं तिकीट आहे वाटतं. आणि थंयची सवय म्हणजे तुमका रविवारी सुट्टी असायची आणि रविवारी सुट्टी असली की सगळे 8 दिवसाचे जे कपडे असत, जे काही वापरलेले असत, ते धुवायचे स्वतःचे स्वतः. कपडे धुवायची ऑफर किंवा कपडे धुवायसाठी कोण नसायचा. कपडे आपले धुवायचे, ताट आपण घासायचा. अंथरुणा वगैरे काय आम्ही घेऊनच गेलेले असायचो. त्याच्यामुळे काय तो प्रश्न नाही. पण कपडे आणि ताट स्वतःचं स्वतःच धुवचा लागा. ती एक मजा होती आणि आम्ही इतकी धमाल करायचो ना, रविवारचे आम्ही पिक्चराक जायचे. म्हणजे आता जे थंय सगळे मॉल जे झाले आहेत ना, थंय पहिली टॉकीजा होती आणि पिक्चराक गेलो का आमका तिकीट किती ₹100 आमका आठवड्यात खर्ची मिळायची. आणि ती खर्ची घेऊन मग आम्ही ते ₹100 8 दिवस वापरायचे आणि त्याच्यात मग पिक्चर बघायचे. नाश्ता वगैरे व्हाय असला तर ता करायचा. पिक्चर बघू गेलो की पिक्चरचं तिकीट किती ₹20 तिकीट. बाल्कनी असात तर ₹40-50 असे पिक्चर. आता तर थंय प्रत्येक त्या टॉकीज होता. थंय आता मोठमोठे मॉल झाले आहेत आणि 2 स्क्रीन, 4 स्क्रीन असे आताच्या ह्याच्या त्या मॉलमध्ये लावले जातात. पण तेव्हाची जी मजा असायची, म्हणजे ₹100 खर्च गावले का आम्ही राजा माणूस. मग आम्ही पिक्चराक जायची, बेळगाव फिरायचे आणि ती एक वेगळीच मजा असायची. आणि एक म्हणजे जर बेळगाव सोडून बाहेरच्या शहरात जर काही काम असत ना, तर जाऊन ते राहायचा. आपला जा काय असा तर काम करायचा. मग थंय सुट्टी नाही 6 वाजता. थंय काय करायचे
नाईट मारायचे. मग कधी 9 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत. कारण तेव्हा कसं असायचं साईट लवकरात लवकर संपवून आमका ते काम द्यायचं असायचं. त्याच्यामुळे बेळगावची कामं कशी आपली दिवसभर केलंच तरी चालतात. पण बाहेरच्या साईटीवरचा खर्च खूप असायचो. मग आमच्याबरोबर जेवणी असलो तर, नाहीतर मग आम्ही जेवढे माणूस असू, तर मग दोघा-दोघांचे आम्ही ह्याला कोल्हापुरात तर अक्षरशः आम्ही दोघा-दोघांची पाळी लावलेले होते. म्हणजे दोघा-दोघांनी जेवण करायचा 8-8 दिवस असं. तर मोठी साईट होती. बाहेरच्या साईटवर पण तशी जाम मजा यायची. दिवसभर काम, 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 काम करतच राहायचं आपलं, काम होईपर्यंत. सुट्टीचा काही विषयच नसायचो. आणि एक वेगळी मजा असायची, की बाहेरच्या साईडवर काय हव्या त्या करून खावा. 8 दिवसातून एकदा मग चिकन असायचं, चिकन आणायचा, नाहीतर मग मासे आणायचे. 2 ऑप्शन असायचे. मग बेळगावात पण तसंच. जर वाटला तर मासे, नाहीतर रविवारचं चिकन ह्या ठरलेलंच असायचं. आणि मग तो रायबा जेवण बनवायचो आणि मग सगळ्यांका जेवण वाढायचा. चिकन वगैरे असला का मग तो स्वतः वाढप राहायचो. नाहीतर परत सगळ्यांका ह्या असला काय कोण होया तसा घेतले ना मग मग तो स्वतः वाढायचो. आणि मग अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था असायची. मग बाहेरच्या साईडवर ना खूप मजा यायची. ज्या हव्या आता आपल्या बनवूक गावायचा. म्हणजे थोडक्यात आताच्या भाषेत सांगायचं झालं तर रेड्यानीच रांधला आणि रेड्यानीच खाल्ला तशातली गत असायची. सगळे जेंट्स असल्यामुळे आपल्या जसा येत तसं करायचं. रायबा होतो ना, रायबा जेवण इतकं भारी बनवायचो. शाकाहारी, मांसाहारी म्हणजे चिकन, मासे, तुमचं शाकाहारी गोळीला-बिळीला, सांबारा-बिंबारा इतक्या म्हणजे भारी बनवायचो ना, की 20-25 जण पोरग्यांचं एकटं जेवण बनवायचो. म्हणजे आमका रूम सेपरेट दिलेली असायची आणि तो सेपरेट रूमवर राहायचो. त्याची फॅमिली होती ना त्याच्यामुळे. तर तो सकाळी टायमिंग झालं काय तो जेवण, नाश्ता करून रूमवर यायचो आणि 9च्या आधी सगळ्या तयारी करून, जेवणाची डब्याची तयारी करून, त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी करून द्यायचो. कारण 9 वाजता आम्ही बरोबर रूम सोडायचे कामावर जाण्यासाठी. आणि मग त्याच्या आधी सगळी तयारी करून नंतर तो कामाला जायचो. म्हणजे आमच्याबरोबर यायचो. मटेरियल वगैरे जा काय असतात त्यांनी बघायचं. कोणाच्या साईडवर काय कमी पडला किंवा मटेरियल टाकायचा, किती टाकायचा, काय करायचं ह्या बाईंशी चर्चा करून तो सगळा त्या हँडल करी. पगार झालो की आम्ही काय करू सांगा? पहिले पगार झालो काय आम्ही शॉपिंगला जाऊ आणि गावात-बिवात जर यायचं झाला, तर काय मजाच असायची. म्हणजे पगार झालो का पहिलं शॉपिंगला जायचा. ते कपडे-बिपडे काय होया बूट-बीट काय बेल्ट-फिल्ट काय लागायचा, काही घ्यायचा आणि येऊन मग पॅकिंग करायची आणि नंतर गाडीत येऊन बसायचं. काय मग गावातीलच. गावातीलच काय जर चतुर्थीक जर गावातीलच जर 11-12 दिवस किंवा ते म्हणजे मग गावातीलच कसं जाण्यासारखा वाटा नाही ना. एकदम हैनो जायचो. मग थैसून फोन बिन यायचे. नस नाही, ह्या नाही, त्या नाही. मग असं करून, करून मग मग परत जायचं. असं जवळ-जवळ मी काहीतरी 6-7 वर्ष होतंय ते. हो, 6-7 वर्ष थंय होतंय. त्याच्यानंतर मग लग्न झाला आणि मग आता गावातच आहे. तरी मयूर मयूर झालेलो तेव्हा आम्ही परत गेलेलो. आता थंय आमच्या ग्रुपपैकी कोण-कोण असत? अनिल बाईत असा, किशोर बाईत म्हणजे तोचो भाव अनिलचो आणि कशाल आणि देवगडचो
उमेश भाबल म्हणून असं. ते आता थंय रावलेत. ते रावलेत म्हणजे तेंच्यांनी जवळपास तेंच्यांनी सगळ्यांनीच थंयचीच पोरगी गेल्यांनी बेळगावची. मग तेंच्यांनी लग्न केल्याने ते ते आता थंय स्थायिक झाले. मग सण वगैरे काय असलो तर मग ते अ, गावात येतात आणि गावात येले का मग ते तेवढे दिवस राहतात आणि परत जातात. नंतर कणकवलीचे जे पोरगे होते त्यांच्यानी बऱ्यापैकी आपली कामं चालू केल्यानी असं. जसं मी आता करतोय तसं. कणकवलीचे पण खूप जण होते कणकवलीत. म्हणजे ओळख आता बऱ्यापैकी असं म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये असत. जाणं-येणं काय कणकवलीत वगैरे गेलंच तर मग जाऊन भेटले तर किंवा कॉल केलंस तर भेटतो. नाहीतर काय शक्य होणार नाही. मग कणकवलीतून काही काम असलं तर करायचं आणि मग घरात यायचं असं. आता जुन्या कारागिरांपैकी ते कोण नाही. फक्त एक रामा हा आणि 2 भैय्या काहीतरी असत. आणि बाकी सगळं हँडल सोनू करता. म्हणजे भाईंचं झील सगळं हँडल करता. रायबा जो होतो तो आता गावात इलो. त्याने गावात वडापावचं स्टॉल टाकलाय ना कणकवलीत. आणि बाकी आता ते कोण नाही. बाकी जे होते त्यांच्यानी काही-काही जणांनी ताच काम सुरू ठेवल्यानी. नाहीतर काय असं आता दुसरा काम करतात. पण बऱ्यापैकी जे पोरगे होते ना त्यांच्यानी म्हणजे मी एक कणकवलीचे सुनील सावंत, अमोल साटम, त्याच्यानंतर देवगडचं बंड्या, त्याच्यानंतर मिलिंद गावकर, हे ठराविक जण आहेत ना त्यांच्यानी आपलं ताच काम आम्ही चालू ठेवलं आजपर्यंत. तेव्हाचा बेळगाव आणि आत्ताचा बेळगाव ह्याच्यात इतकं फरक झालो हा ना, की विचारून सोय नाही. बेळगाव आता स्मार्ट सिटी झाल्यामुळे सगळं अगदी हायवे-बिवे सगळे अपडेट झालेले आहेत. पूर्वीचा बेळगाव वेगळा होता आणि आता खूप फरक पडला बेळगाव शहरात. 2019 मध्ये जेव्हा आम्ही गेलेलो ना, तेव्हा म्हणजे अंधारच पडलेलो. तेव्हा काही समजायचं नाही. मॅप लावून गेलेलो तरी बी अ, शाहूनगरला जाईपर्यंत गोंधळ झालेलो होतो. आणि तेव्हा त्याच्यावर परत आता ही 4-5 5-6 वर्ष बदलली. मग तेव्हाचा आणि आताचा एकदमच फरक असतालो. आजच्या या राईडमुळे जुन्या आठवणी ताजे झाले
आणि खूप भारी वाटलं. असेच राईड आपले येतील येणाऱ्या पुढील काळात. बघूया. हे गजाली जुन्या आठवणींका उजाळा देत देत कधी आंबोलीत पोचलो हे समजलंच नाही. आणि रस्ते चांगले असल्यामुळे जरा गाडी वगैरे चालव मजा येतात. आपल्या लकी ड्रॉ मध्ये मिळालेली ही HF डिलक्स, त्याच्यावरची ही आपली पहिली राईड आणि पहिलो मोटो ब्लॉग असा. अनुभव आपलो पहिलोचा, त्याच्यामुळे म्हणजे मोटो ब्लॉग कसे करतात ते माहिती होते. पण इक्विपमेंट नसल्यामुळे म्हणजे माईक वगैरे नसल्यामुळे डायरेक्ट बोलू शकले नाही. म्हणजे माझ्याकडे माईक असा मी सुरू केलेले बोलूसाठी, परंतु नॉईस खूप येऊक लागले वाऱ्याचे आणि ते शक्य झालं नाही. म्हणून मी फक्त शूट करून घेतले आणि आता व्हॉईसवरने तुमच्यासोबत बोलतोय असं आहे. तर ह्याच्या पुढे जे येणारे व्लॉग असतात राईडचे जे काय असतील ते आपण प्रॉपर हेल्मेट माउंट आणि माईक मागवलो असा ते इले काय त्याच्यावरनं होतील डायरेक्ट लाईव्ह अपडेट. दाखव ना आता वरती वरती दाखव. पाच 50 झाल्यात. आम्ही गेलो आंबोलीत आणि बऱ्याच वेळेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समुद्रातलं सूर्यास्त बघितला असतालच ना. आज डोंगरातलं दाखवत आमका आता कुतूहलच वाटतं म्हणजे इतका निसर्गाने भरभरून दिलेला असा आपल्या एक जबरदस्त नजारा दाखवतो. हे बघा इकडे सूर्यास्त होता आणि इकडे संपूर्ण धुक्यान दाटलेली आपली आंबोली. कसला शॉलेट जबरदस्त. ट्रॅफिक पण असं धबधब्याकडे पण जाऊन या पटकन मग जाऊया आपण. हा पण दृश्य किती जबरदस्त दिसतात आता बघा. थांबले आहेत बघूया काय घेऊ थांबले आहेत ते. इकडे सौर्यान मके घेतले यांनी मके घेतलेत ना. तू कॉफी पार्किंग वगैरे सगळी व्यवस्था छान केल्याने या इकडे सगळे स्टॉल असत. जाऊया पटकन शौर्या धबधबो दाखवूया ना. हा बघा धबधबा आणि समोरचं दृश्य बघा. हे खतरनाक दृश्य बघा भारी पैकी जबरदस्त. लोक कोकणाच्या उगाच प्रेमात नाही आहेत. 6 वाजून 7 मिनिटं झाली आहेत. आता आम्ही पुढच्या प्रवासात चाललो. आता काय काळोखच होतलो बघूया आता रूमवर गेल्यावर त्यांच्या डायरेक्ट दाखवतो. तर आत्ता वाजलेत 10:30. आम्ही 9 वाजता बरोबर पोचलो इकडे आमचे भाऊजी असं भाई त्यांच्याकडे. आणि जबरदस्त बरेच वर्षांनी जवळपास 21 वर्ष 21 मध्ये म्हणजे लास्ट जी 19 मध्ये जी डाळसोरी झाली ना तेव्हा आम्ही गेलेलो. आणि त्याच्यानंतर आत्ता इतकं बदल झालेलो आहे ना की म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे मॅप लावलंय तरी चुकत चुकतच इलंय.
आणि त्या दुसऱ्या मित्राकडे उतरल्याने त्याच्या भाच्याक सांगले की आमका भाईंकडे सोड, कारण रात्रीची वेळा अकडे तकडे गोल 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 फिराक जाताला म्हणून. आता भाई गेल्यात कोल्हापुरात, बाकी सगळे प्रियांका बियांका तिकडे, ताई वगैरे असत ती बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी भेटले म्हणून आपले बोलतात. तुमका दाखवते कोण कोण आहेत. ह्यो एक आहे बघा, स्वानंद. स्वानंदच ना आमचं गाववालो हा. आणि लय डेंजर हा, त्याच्या हातात काय घातले ना, काय घातले ना, रॉड घातले. म्हणजे हे काय हे सोनू भाईंची झील स्टोरी सांगते. स्टोरी नजर हटी दुर्घटना घटी. प्लॅस्टर घातलेला तरी पण आम्ही नाव वळवळकर ठेवलं. काय वळवळकर. वळवळकर नाही, वळवळकर. वळवळकर. वारी रे वारी. म्हणजे वळवळत नव्हतं ना. प्लॅस्टर घातला तरी त्याच्यावर पडलो तर शेवटी डॉक्टरांनी सांगल्यान काय, सळीच घाली म्हणून ना. आता हातात सळी येणार आहे ना. कितवीत होतो आता? 5वी. आमका ओळखतं ना. इकडे सोनू, इकडे वना, भाईंचा चेडू आणि ताई दाखवते. म्हणजे रामा आपलं हो नित्तो ना, नित्याची चुलत बहीण ही. आणि हे आपल्या पातीवर बरेचसे व्हिडिओ असतात. हेमंतचा भाऊ रामा आणि रामाची बायको ही. आणि इकडे ताई जी नित्याची चुलत बहीण आणि रामाची सक्की बहीण. हो नंदू, आपल्या नंदूची सक्की बहीण असं. आणि वरती रामा असा, वरती आराम करता. आणि इकडे बऱ्याच दिवसांनी ही सगळी भेटली आहेत, ती सगळी आपली चर्चा करतात. आणि तिकडे एका बाजूक जेवण चालू असत. आईलो हो काय, रामा आईलो खाली. हो रामा, हो हेमंतचो भाऊ. म्हणजे हेका कोण ओळखत नाही, म्हणजे माझे व्ह्युअर्स आहेत ते. कारण दादा कसं पातीवर असल्यामुळे तो त्याका बरेचसे जण ओळखतात. हेमंत नंदू आपलं नाटक करतात तो, त्याचा भाव ह्यो. आणि नित्याचं वगैरे हे चुलत भाव. हे असतात बेळगावात. आणि आता मी इलो त्यांका भेटासाठी खास. थंडी येणार आहे, थंडी लागता. काय चित्र काढले ना ती घेऊन येता बघा. अरे देवा, एक्सरेच घेऊन येलो. ह्यो रॉड घालत नंतर तो एक्सरे रॉड घातल्याची खाली घातले खाली. असं मोडलेलं. अरे बापरे, आई शप्पो. ह्यो पहिला मोडलेला आणि नंतर पुन्हा मोडला. डेंजरच काम आहे. आई शप्पो, मी म्हटलं चित्र काढलेली घेऊन येलो की काय. त्याला शौर्याचा पहिला नंबर लागलो आमच्या जेवणीला. जेवण चिकन बनवले. सोनू बसता. ए बस तू. चला दिवस दुसरा आणि नाश्ता बिष्टा चालू झाला. रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत गजाले मारत होतो. 1:30 वाजले झोपेपर्यंत. भाई काही इलेले नव्हते, आता इले दाखवते भाई. आणि अतरंगी विचारता आता कधी व्हिडिओ आहे. आता नाश्ता दाखवते काय काय. विशाल आपल्या घावण्याने चटणी, शौर्याची आहे आणि घावणे खाता. प्रियंका बसला, वना तिकडे आणि वहिनी काढतात ते. काही काढतात आता, म्हणजे माकडला गावाबिवातच काढतात असते. ही एका नात्यानं वहिनी लागता ह्या नात्यान, आणि एका नात्यानं बहीण लागत अशी कुबलांकडची तारकर्लीवरची. आणि ही नित्याची, जसं मी काल सांगणार. भाई बाहेर बसले ते असंच देवकडते बांधकर. नाश्ता करून घ्या पटकन. 10 वाजले, आता आम्ही निघतो. आम्ही कशासाठी होतो माहिती आहे इकडे. आता तुम्ही वर काम बघताच ना, सगळं काम आम्ही इकडे शिकलो. जा काय आम्ही करतो आता ती सगळी भाईंची कृपा. आपण आम्हीच केलेलं आहे. हे बघा, किचनमध्ये इकडे हा, तिकडे हा. त्याच्यानंतर इकडे बेडरूममध्ये सिलिंगचं काय काम जा शिकलो तर इकडेच. हे बघा, तेव्हा ते छोटे सीट असायचे आणि तेव्हा ते डिझाईन बघा कशी असायची. हे बघ.
किती वर्ष झाली का? 9 मध्ये बांधलेलं होतं घर. आणि ह्या इकडे थोडंसं चेंज केल्याने आणि हे चेंज केल्याने हे इकडे पूर्ण पॅक होता. रामानी वरती राहता म्हणजे स्वानंदनी. हो. भाईंचं बेडरूम दाखवते. भाई जीवनविद्येचे नामधारक. हे बघ कशी तेव्हा डिझाईन करायचे ते बघ. ह्या कामासाठी होतो. आणि होय भाई हे देवगडचे असतात. 1995 सालात ते सगळी फॅमिली इकडे गेली आणि ते इकडेच स्थायिक झाले. त्यांच्यानी बंगलो वगैरे बांधल्याने त्यांच्याकडे आम्ही ॲज अ मेवणे म्हणून तेव्हा 10वी वगैरे झाली का मग कामाभिमान असायची ना, उपटसोंडे असायचे तेव्हा नित्यान वगैरे आमका इकडे आणलेलं. नित्तो वगैरे इकडे होतो. म्हटलं सगळे आता जातो तर सगळ्यांका भेटून जाऊया, त्याच्यासाठी इलेलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा ते बेळगाव रात्री 9 वाजता येलो. नंतर काय दाखवण्यासारखा नव्हता, रस्तो वगैरे जाम खराब तर त्याच्यामुळे काय व्हिडिओ केलो नाही. तर डायरेक्ट आता सुरुवात सकाळी केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा ते बेळगाव प्रवास बघितलो, आंबोलीचा नयनरम्य दृश्य बघितलं, इकडे भाईंचं बंगलो बघितलो. काहीतरी वेगळं एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत, एक वेगळी आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली असा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं.